महाकाली संस्था प्राणप्रतिष्ठा सोहळा पुसद भव्य स्वरूपात संपन्न. यवतमाळ जिल्हा पालकमंत्री संजय राठोड व इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती. पुसद येथील महाकाली संस्था श्री महर्षी मातंग ऋषी आश्रम धर्मपीठ नंदलाल गौरक्षण कासोला देव ता पुसद जिल्हा यवतमाळ येथे काल दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी महाकाली प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड मंत्री तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आ बाबूसिंग महाराज, गजानन महाराज, उमरखेडचे आमदार आ किसन वानखडे, आ सईताई डहाके, माजी आमदार ससाणे, माजी आमदार राजू नजरधने, ययाती नाईक, माजी उमाकांत पापिनवार, यशवंत महाराज, माजी सोनल नाईक तसेच इतर संत महंत यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेंद्र राजे यांनी तर सूत्रसंचलन संजय चव्हाण यांनी केले. प्राणप्रतिष्ठा सोहळा व परमपूज्य गजानन माऊली यांचा अवतरण दिन असा दुग्धशर्करा घडून आला. मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते परमपूज्य गजानन माऊली यांचे पुष्पगुच्छ देऊन जन्मदिन साजरा करण्यात आला. श्री गजानन माऊली यांनी आपल्या वृद्ध संतांसाठी विशेष पेन्शन योजना किंवा मानधन या संदर्भात विशेष मागणी करण्यात आली. तसेच इंद्रनील नाईक यांनी परमपूज्य समर्थ माऊलींच्या जन्मदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू अशी ग्वाही दिली. ठिकाणी त्यांनी संस्थांच्या ठिकाणी भक्त निवास व आरोग्य केंद्र देण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले. या भाषणानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या भाषणांचा लाईव्ह व्हिडिओ उपस्थितांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संदेश देण्यात आला आणि येत्या काळामध्ये मी मंदिराला स्वतः येऊन भेट देईल असे त्यांनी मत भाषणातून व्यक्त केले. अध्यक्षीय संजय राठोड यांनी करत भविष्यात हे ठिकाण महाराष्ट्रात मोठी ओळख निर्माण करेल अशी मनीषा व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार डॉक्टर आशिष दरेकर यांनी मानले व महाप्रसादाने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲडव्होकेट पंकज वट्टमवार, कुणाल वानखडे, ॲडव्होकेट संजय गावंडे, अजय इंगोले, विनयकुमार राठोड, अरविंद चव्हाण, स्वप्नील देशमुख, मनोज कुकडे, शिवप्रसाद पारिख इत्यादींचे सहकार्य लाभले. समता न्यूज मराठीसाठी परिसर वार्ता पुसद.